महाभारत भाग क्रमांक 83 राग आणि लोभ. पूर्वीच्या काळात विभावसू आणि सुप्रातिका असे दोन ज्ञानी भाऊ होते. परंतु जरी ते ऋषी म्हणून पूजनीय होते तरी त्यांच्या स्वभावात दोन मोठ्या उणिवा होत्या. एका भावाला रागाचा अतिरेक तर दुसऱ्याला लोभाचे वश झालेले मन. वडिलांनी दिलेल्या संपत्तीवरून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. मोठा भाऊ विभावसू संतापाने सर्व काही स्वतःकडे ठेवू इच्छित होता, तर धाकटा भाऊ सुप्रातिका आपला योग्य वाटा मागत होता. दिवसेंदिवस वाद वाढत गेला आणि एके दिवशी ते दोघे तीव्र रागात एकमेकांना शाप देऊन बसले. धाकट्याने मोठ्याला शाप दिला, पुढील जन्मी तू हत्ती होशील, रागानेच जगणारा. मोठ्यानेही प्रत्युत्तर दिले, मग तू कासव होशील, सतत लोभाच्या गर्तेत जगणारा. शाप फळाला आला. पुढील जन्मात विभावसू बलशाली हत्ती झाला, तर सुप्रातिका जाड कवचाचे कासव बनला. त्यांच्या मनातील राग आणि लोभ जसेच्या तसे कायम राहिले. हत्ती पाणवठ्याकडे पाणी पिण्यास येई, पण कासव लोभाने त्या पाण्यात चिखल मिसळून ते दूषित करी. कधी तो काठावरची माती खोदून पाणी गढूळ करी, ज्यामुळे हत्तीला तृष्णा भागवणे कठीण जाई. हत्ती रागाने सोंड उगारून गर्जना करी, पण कासव आपल्या हट्टीपणात गुंतलेला असे. या परस्पर द्वेषामुळे दोघांचेही जीवन दुःखमय झाले. एके दिवशी अन्नाच्या शोधात गरुड तिथून जात होता. त्याने कासवाचे आणि हत्तीचे रूप पाहताच त्यांवर झडप घातली आणि त्यांचे भक्षण केले. अशा रीतीने लोभाचे आणि क्रोधाचे फळ दोघांना मिळाले. ही कथा एका ऋषींनी पांडवांना सांगितली होती. याचा धडा असा की राग मनुष्याचा विवेक नष्ट करतो आणि लोभ त्याचे सौख्य.